आमच्याकडे मोदी आणि फडणवीस आहेत. भाजपला निवडणुकीसाठी मनी पॉवरची गरज नाही. मंत्री निलेश राणेंचं प्रत्युत्तर. मुळात मला हे कळलं नाही. आम्ही सगळेजण एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पण आमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसाय असतात ना. कोण हॉटेल व्यावसायिक आहे, कोण पर्यटन व्यावसायिक आहे, कोणाचे क्रशर आहेत, कोण रोड कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही राजकारण समाजकारण धरून पक्षाचं काम करतो, कारण आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते. आम्हाला देशासाठी, राज्यासाठी, सिंधुदुर्गासाठी काम करायचं असतं. त्यामुळे आम्ही त्या पक्षाचे सदस्य होतो. त्यामुळे आम्ही वैयक्तिक पोटापाण्याचा विषय बाजूला ठेवू शकत नाही ना. तेच आमचे मित्र विजय केनवडीकर आत्ता नाही तर वर्षानुवर्ष काम करतायत. बाजारपेठेत त्यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यांचा व्यवसायासाठी त्यांच्या घरात पैशांची उलाढाल होत असेल तर मला कळलंच नाही काही चुकीचं आहे. मला कोणाच्या आरोप प्रत्यारोप भानगडीत जायचं नाही. ही बाब पूर्ण तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. पोलीस चौकशी करत आहे, त्यामुळे आम्ही यामध्ये हस्तक्षेप करणं चुकीचं आहे असं म्हणत आता मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर टाकलेल्या धाडीवर भाष्य केलंय. मला एक कळत नाही, आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, NCPचे कार्यकर्ते होण्या अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात, बिझनेस पण असतात, आम्ही नोकऱ्या पण करतो. राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते बनतो. पण आमचे स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठेतरी गुंतवणुकीसाठी, कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे, त्याच्यामध्ये चूक काय? मला मुळात चूक कळली नाहीये. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये. मग प्रत्येकाचे, कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत, मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो. तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार. हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं. हमाम में सब नंगे होते. म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार. यामध्ये साहेब निलेश राणे असे म्हणतायत की रवींद्र चव्हाण ज्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्यावेळी असा प्रकार घडत असतो. असा आहे, तो राजकीय आरोप आहे. प्रदेश अध्यक्ष आहेत, आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत, आज ते जळगावमध्ये आहेत, काल ते CM साहेबांबरोबर बदलापूरमध्ये होते. प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे. म्हणून तो राजकीय आरोप आहे, त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिलं पाहिजे. कोण कुठे जात असतील. आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कणकवली.